नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. हे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण त्यावर आधारित काही प्रश्न पाहू. प्रश्न 2, खालील पर्यायातील विशेषण ओळखा. पर्याय 1, मन सुदृढ करतो आरोग्य. तर बघा, मन हे विशेषण नाही आहे, कारण निरोगी मन, तर मनाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे निरोगी. मग अशावेळी मन हे विशेषण नाही. सुदृढ शरीर. तर बघा, सुदृढ शरीर म्हणजे शरीराबद्दल सुदृढ हा शब्द विशेष माहिती सांगतो, म्हणून या पर्यायामधलं जे विशेषण आहे ते आहे सुदृढ. पर्याय क्रमांक 2. बघा, प्रश्न 2. पर्याय 1 गाय, पर्याय 2 दमलेली, पर्याय 3 शेळी, पर्याय 4 मेंढी. तर बघा, गाय हे नाम आहे, शेळी हे पण नाम आहे, मेंढी हे पण नाम आहे. आणि बघा, दमलेली. तर बघा, आता दमलेली गाय आपण असं जर म्हटलं तर गायीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे दमलेली. दमलेली शेळी म्हटलं तर शेळीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे दमलेली. दमलेली मेंढी म्हटलं तर मेंढीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे दमलेली. म्हणून या प्रश्नामध्ये विशेषण आहे पर्याय क्रमांक 2 दमलेली. प्रश्न 3, ऋतू, झाड, नवी आणि पालवी. तर बघा, ऋतू नाम आहे, झाड नाम आहे, पालवी आणि नवी. बघा, नवी गाडी, नवी पेन, नवी साडी. म्हणजे साडीबद्दल नवी हा शब्द विशेष माहिती सांगतो. नवी गाडी, गाडीबद्दल नवी हा शब्द विशेष माहिती सांगतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी. क्रमांक 4, ससा अंग मऊ आहे. तर बघा, ससा नाम आहे, अंग आहे क्रियापद आहे आणि मऊ. बघा, मऊ गादी म्हणजे गादीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे मऊ. म्हणून या प्रश्नातलं विशेषण आहे पर्याय क्रमांक 3 मऊ. प्रश्न क्रमांक 5, ढग, निळे आकाश आणि चांदणी. बघा, ढग, आकाश, चांदणी ही नामं आहेत. आणि निळे, बघा, निळे आकाश, आकाश कसे होते निळे, म्हणजे आकाशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे निळे. निळे पेन म्हणजे पेन निळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, हुशार, माणूस, अमित, प्रज्ञा. तर बघा, माणूस, अमित, प्रज्ञा हे तिन्ही पण नावं आहेत. आणि हुशार, बघा, हुशार माणूस म्हणजे माणसाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे हुशार. हुशार अमित, अमितबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे हुशार. हुशार प्रज्ञा, प्रज्ञाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे हुशार. म्हणून या वाक्यातील विशेषण आहे पर्याय क्रमांक 1 हुशार. बघा, पुढं प्रश्न क्रमांक 3, प्रत्येक नामासाठी योग्य विशेषण निवडा. तर बघा, जंगल हे नाम आहे. आता जंगलाबद्दल योग्य असं विशेषण कुठलं असणार आहे? तर बघा, घनदाट, खूप, सुने आणि थाट. तर बघा, जंगल घनदाट, एक घनदाट जंगल होते. म्हणजे जंगल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे घनदाट. म्हणून जंगलसाठी योग्य विशेषण आहे घनदाट. प्रश्न 2, मुंगी. तर बघा, लालची, उद्योगी, सुंदर आणि शहाणी. तर बघा, मुंगी ही सतत कार्यमग्न असते. म्हणून आपण मुंगीसाठी उद्योगी मुंगी म्हणून बरोबर विशेषण आहे उद्योगी. बघा, प्रश्न क्रमांक 3, पोपट, पांढरा, निळा, काळा आणि हिरवा. तर बघा, हिरवा पोपट, पोपटाचा रंग कसा असतो? हिरवा. म्हणून पोपटासाठी जे योग्य विशेषण आहे हिरवा. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे हिरवा. प्रश्न क्रमांक 4, झाड, रुपेरी, चंदेरी, सोने आणि हिरवी. तर बघा, आता रुपेरी झाड नसते, चंदेरी झाड नसते, सोनेरी झाड नसते. आपण झाड कसं असतं? हिरवे झाड, हिरवेगार झाड. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे हिरवे. प्रश्न क्रमांक 5, मन, हळवे, खूप, आहे आणि तिचे. तर बघा, मन कसं असतं? खूप मन, आहे मन, तिचे मन असं नाही. तर बघा, हळवे मन आपण काय म्हणतो? ती खूप हळव्या मनाची आहे किंवा तो खूप हळव्या मनाचा आहे. म्हणजे हळवे हे मनासाठीचं योग्य विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 6, मुलगी, सुंदर, लाजाळू,
असतात एकूण. तर बघा आता असतात हे विशेषण होऊ शकणार नाही मुलगीसाठी, एकूण हे पण विशेषण होऊ शकणार नाही. पण बघा सुंदर मुलगी, ती मुलगी सुंदर आहे, म्हणजे सुंदर हे मुलीसाठी विशेषण आहे. त्याचबरोबर ती मुलगी लाजाळू आहे किंवा लाजाळू असलेली मुलगी, म्हणजे मुलगीसाठी सुंदर आणि लाजाळू ही दोन्ही विशेषणं योग्य आहेत. अशा प्रकारे आपण विशेषणावर आधारित प्रत्यक्ष प्रश्न पाहिलेले आहेत व त्या आधारे विशेषण हा घटक समजावून घेतलेला आहे.